नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरचा लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड विन्स मेजर व्हिडिओ सर्व्हिलन्स प्रोजेक्ट वर्थ ₹49.68 करोड फ्रॉम नॉर्थ फ्रंटियर रेल्वे. तर मित्रांनो, रेल्वे सेक्टरची दिग्गज कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला नॉर्थ फ्रंटियर रेल्वेकडून मेजर व्हिडिओ सर्व्हिलन्स प्रोजेक्ट मिळाला आहे, ज्याची किंमत आहे 49.68 म्हणजे जवळपास 50 कोटी रुपये. चला आता बोलूया त्रिवेणी इंजिनिअरिंगबद्दल. तर मित्रांनो, त्रिवेणी इंजिनिअरिंगने रॉल्स रॉयससोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? 4 मेगावॅट मरीन गॅस टर्बाईन जनरेटर्ससाठी. आणि मित्रांनो, या अपडेटचा रिॲक्शन आपल्याला त्रिवेणी इंजिनिअरिंगच्या शेअर प्राईजवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया कल्याण ज्वेलर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कल्याण ज्वेलर्स प्रमोटर्स क्रिएट प्लेज ऑन अनॉदर 2.5 करोड शेअर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडच्या प्रमोटर्सने कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडचे पहिले 8.51 कोटी शेअर म्हणजे टोटल शेअर होल्डिंग 8.26% प्लेज ठेवली होती, जी आता कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडच्या प्रमोटर्सने वाढून आता कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडचे टोटल 11.07 कोटी शेअर म्हणजे टोटल शेअर कॅपिटल 10.73% प्लेज ठेवली आहे. आणि मित्रांनो, या अपडेटचा रिॲक्शन आपल्याला याच्या शेअरवर सुद्धा आज पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया विष्णू प्रकाशबद्दल. तर मित्रांनो, विष्णू प्रकाश सेक्युअर ₹247.55 करोड कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम भेल फॉर NTPC सीपत प्रोजेक्ट. तर मित्रांनो, विष्णू प्रकाशला भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडकडून 247.55 म्हणजे जवळपास 250 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे NTPC सीपत प्रोजेक्टसाठी. चला आता बोलूया सोलार इंडस्ट्रीजबद्दल. तर मित्रांनो, सोलार इंडस्ट्रीज शेअर क्रॅक 6.5% ऑन BSE ऑन वीक फायनान्शियल इयर 2025 रेव्हेन्यू गायडन्स. तर मित्रांनो, सोलार इंडस्ट्रीजचा काल Q3चा रिझल्ट आला होता आणि मित्रांनो, या कंपनीचा Q3चा रिझल्ट बरा आला होता. परंतु मित्रांनो, सोलार इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मॅनेजमेंटने रेव्हेन्यूचा गायडन्स फायनान्शियल इयर 2025साठी वीक दिला आहे. आणि मित्रांनो, या अपडेटचा रिॲक्शन आपल्याला सोलार इंडस्ट्रीजच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट एक्सपांड कॅपॅसिटी विथ न्यू 0.6 मिलियन टन पर ॲनम ग्राइंडिंग युनिट इन वेस्ट बंगाल. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडने वेस्ट बंगालमध्ये न्यू 0.6 मिलियन टन पर ॲनम ग्राइंडिंग युनिटसोबत आपली कॅपॅसिटी एक्सपांड केली आहे. चला आता बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड शेअर हिट अप्पर सर्किट आफ्टर Q3 प्रॉफिट सोर्स 68% टू ₹85 करोड डिव्हिडंड अनाऊन्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडने आज आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 68.2%ने इन्क्रीज होऊन या Q3मध्ये आला आहे 85.15 कोटी रुपये. आणि मागल्या वर्षी Q3मध्ये KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट होता 50.6
कोटी रुपये. आणि मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 38.8%ने इन्क्रीज होऊन 458.35 कोटी रुपये आला आहे. आणि मागल्या वर्षी Q3मध्ये याचा रेव्हेन्यू होता 330.11 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडने 20 पैसेचा इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 18 फेब्रुवारी 2025. आणि मित्रांनो, या अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी रॅलिस इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रॅलिस इंडिया शेअर प्राइस राईज 4.05%. SBI म्युच्युअल फंड बूस्ट स्टेक इन रॅलिस इंडिया टू 9.17%. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी रॅलिस इंडिया लिमिटेडमध्ये SBI म्युच्युअल फंडने आपली हिस्सेदारी वाढून केली आहे 9.17%. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.